काय शाबास. बघा तिने फुल दिलं. सकाळपासून तुम्ही काय दिला? काय नुसतं तिळगुळ दिला. तिने प्रेझेंट म्हणून फुल दिलं. थँक्यू. ठीक आहे, चला तिळगुळ घे, गोड गोड. हा, काय माहिती कुठेपर्यंत आली न्यायची मकर संक्रांतीची? आले का नाही? सुरुवात तरी झाली काय? नाही? चला मकर संक्रांतीविषयी माहिती सांगायची आहे काय? चल काव्य ये सांगे. नाही सांग. मकर संक्रांत हा सण का साजरा करतात? हा सांग. कशासाठी? गोड बोलण्यासाठी. नंतर हा अजून कोणी? अजून उभं राहूनच सांगत जा. नाही सांगणार? अक्षय तुला येते? नाही? हा सिद्धी काय? काय देण्यासाठी? तिळगुळ देण्यासाठी. बरं तिळगुळ का देतात रे? गोड बोलण्यासाठी आपण तिळगुळ देतो. गोड गोड करण्यासाठी. अजून काय? वर्षभर भांडायचं. बरं ठीक आहे, चला मी सांगते. बघा, मकर संक्रांत हा सण का साजरा करतात? बघा, भारत देश आपला कृषी प्रधान देश आहे. याच्यामध्ये आणि वर्षभर आपण विविध सण साजरे करत असतो. त्यामधील मकर संक्रांत एक आहे. तर सर्वात प्रथम कारण काय आहे? सूर्य आपला कोण आहे? तारा. हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि त्या दिवसापासून उत्तर गोलार्ध म्हणजे उत्तरायण सुरू होते आणि म्हणून मकर संक्रांत सण साजरा करतात. जसं महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत आहे तसं पंजाबमध्ये याला लोहारी म्हणतात, तामिळनाडूमध्ये पोंगल म्हणतात, गुजरातमध्ये हा सण कसा साजरा करतात तर पतंग उडवून सण साजरा करतात. आपण कसं साजरा करतो सांगा बघूया? आणि बघा आपल्या घरी आई वगैरे छान छान साड्या काल नेसलेल्या होत्या. काळी जास्तीत जास्त काळी कपडे परिधान करतो. आणखीन एक असं आहे की आपले ऋतू किती आहेत रे? आता कोणता ऋतू सुरू आहे? हिवाळ्या ऋतूमध्ये आपल्याला काय असते? थंडी. मग थंडीपासून बचाव होण्यासाठी म्हणून आपण उष्ण पदार्थ खातो. बाजरीची भाकरी भोगीच्या दिवशी खाल्ली का नाही? तीळ सुद्धा गरम पदार्थ आहे आणि गुळ सुद्धा उष्ण म्हणजे असा पदार्थ आहे. ज्याच्यापासून असे पदार्थ खायचे की ज्याच्याकडून आपल्याला थंडीपासून बचाव होईल. त्यानंतर असंही म्हटलं गेलेलं आहे बघा, गंगा नदी जी आहे ती कपिल ऋषींच्या ह्याच्यापासून कपिल मुनींच्या आश्रमापासून शेवटी समुद्राला मिळाले म्हणून हा सण सुद्धा साजरा केला जातो. शेतकरी काय करतात? आतापासून नवीन पीक घ्यायला सुरुवात करतात आणि त्यामुळे सुद्धा मकर संक्रांत सण साजरा केली जाते. तर यामध्ये अजून काय आहे की आपण सगळेजण वर्षभर भांडत असतो एकमेकाशी आणि कोणी कुणाशी थोडंसं वाईट बोललेलं असेल तर ते वाईटपणा निघून जावा म्हणून सुद्धा तिळगुळ घ्या, बोला, आमचे तीळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका, असं म्हणून आपण हा सण साजरा केलेला आहे. मग आता कोणी कोणी तिळगुळ दिलं त्यांच्याशी मी भांडणार तर नाही. तुम्ही भांडणार काय? पण मी तुम्हाला रप्पाटे मात्र देणार आहे. भरपूर मार देणार आहे जर अभ्यास केला नाही तर. गोड बोलणार पण अभ्यासाशिवाय आपली सुट्टी नाही. चला आता मकर संक्रांत, तिळगुळ घ्या, गोड बोला. 10 ओळी माहिती पटकन लिहायची इथल्या इथे.